विठू माऊलीचा गजर म्हणजे साधारणपणे लसीकरणाचा हा कार्यक्रम आपला केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे व्यवस्थित सुरू आहे। 652 आता लसीकरणाचे एकूण केंद्र आहेत आणि हे केंद्र आम्ही दर आठवड्याला वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे 300च्या साधारण अगोदर केंद्र होते, आता दुप्पटच्या झालेले आहेत आणि त्यामुळे 652 केंद्रांवर दररोज एक 40-45 हजारापर्यंत 50 हजारापर्यंत आम्ही लसीकरण करत आहोत। त्याचबरोबर आता रजिस्ट्रेशन जे झालेले आहेत, नोंदणी ज्या झालेल्या आहेत, त्या हेल्थ वर्कर्सच्या नोंदणीचा जो विषय मान्य केलेला आहे केंद्र शासनाने किंवा स्वास्थ्य विभाग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, त्याच्यामध्ये 10,54,000 हे हेल्थ वर्कर्सची नोंदणी झाली, ज्यापैकी 4,68,293 इथपर्यंतचे कालच्या तारखेपर्यंत आपण त्यांना लसीकरण करण्यात आलेलं आहे। फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे यामध्ये पोलीस कर्मी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, शासकीय जे काही प्रशासनातले कर्मचारी, हे जे काही फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, यामध्ये एकूण नोंदणी झाली आहे 5,47,000, त्यामध्ये एकूण 41,453 इतके लसीकरण त्यामधलं पूर्ण झालेलं आहे, 453। तर या माध्यमातून आपण लसीकरणचा कार्यक्रम राबवत आहोत आणि यामध्ये कुठेही आता सध्या तरी अडचण नाही आहे। ॲप असेल किंवा लोकांची ट्रेनिंग, लसीचं उपलब्धता वगैरे या सगळ्या गोष्टी आज ज्या काही आवश्यकता आहेत त्याप्रमाणे उपलब्ध आहेत। सर, प्रश्न आहे साधारणपणे आता या संदर्भात राज्य शासनाला कुठल्याही सूचना अद्याप केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत की आपण 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आणि कमी कोमॉर्बिड लोक या सगळ्या संदर्भातील कधी नोंदणी करावी या संदर्भात अद्याप राज्य शासनाला सूचना नाही आहेत, परंतु एक अंदाज व्यक्त केला जातोय की 1 मार्चच्या दरम्यान हे नोंदणी सुरू होईल आणि नोंदणी सुरू झाली की त्या दरम्यान लसीकरण सुरू होईल, हा अंदाज आहे। अद्याप सूचना तशी लेखी स्वरूपाने दिलेली नाही। सर, आपण जे आकडेवारी सांगितली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भलेही नोंदणीकरण झालं असलं तरी लसीकरणाचं प्रमाण त्या तुलनेने कमी दिसतंय असं दिसतं। नाही, मला असं वाटतं की साधारण एका केंद्रावर 100 व्हावेत अशी अपेक्षा जर असेल तर आमचं 40-45 हजाराच्या दरम्यान होत आहे, म्हणजे एका केंद्रावर एक सरासरी 70-80% आपलं लसीकरण होत आहे। आता त्याला खूप रेझिस्टन्स आहे, खूप विरोध आहे असं अजिबात नाही। आपण म्हणजे नेहमीच हा विषय राहिलेला आहे की काही घटक असं मागतो की बाबा आम्हाला लवकर कधी सुरू होईल आमचं, ती वाट बघतायत, आणि काही किरकोळ छोटा घटक असा पण असतो की अगोदर त्याला करू द्या नंतर मग मी करेल, अशा स्वरूपाने सुद्धा थोडीफार लोकांच्या मनात भीती असते। पण सातत्याने जे काही आत्तापर्यंतचं निरीक्षण आहे, कुठेही काहीही सिव्हिअर अशी घटना लसीकरणाच्या जवळजवळ झालेल्या 5.25 लाख पेक्षा जास्त या ठिकाणी कुठेही अशी काही घटना घडलेली नाही। तरी सुद्धा यामध्ये जे ॲप आहे त्या ॲपमध्ये थोड्याफार आणखीन पण प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स आम्ही कळवलेले आहेत आणि त्या ॲपमुळे सुद्धा कधीकधी थोडं स्लो होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की ॲपच्या संदर्भातील दुरुस्ती झाल्यानंतर आणि आम्ही सातत्यानेच IEC याच्याबद्दल करत आहोत की बाबा कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावंच। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लसीकरण झालेल्यांना मला हे सांगायचं आहे की लसीकरण झालं म्हणून आता आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे SMS, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाइज हँड्स
हे करायचं नाही असं अजिबात नाही, हे करायचंच आहे, हे चालूच ठेवायचं आहे, हे सुद्धा मला या निमित्ताने खात्रीपूर्वक सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. केंद्राची टीम आली होती, त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, विशेषतः विदर्भाबाबत काय चर्चा केली? केंद्र शासनाची जी टीम आली होती त्यामध्ये त्यांचं जे मॅन्डेट आहे किंवा त्यांचा जो कालच्या विषयपत्रिका होती ती एवढीच होती की काही जिल्ह्यांमध्ये रेट वाढत आहे. फॉर एक्झाम्पल अकोला असेल किंवा त्या ठिकाणी यवतमाळ असेल तर किंवा नंदुरबार असेल, अशा काही जिल्ह्यांमध्ये रेट वाढत आहेत आणि त्या रेट्स वाढल्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या असं म्हणणं होतं की जे पॉझिटिव्हिटी रेट आहे ते का वाढत आहेत त्याची त्यांनी बारकाईने जाऊन तिथेही चौकशी केली आणि जिथे CFR केस फॅटल्टी रेट जिथे थोडा स्टेट ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यांचा सुद्धा बारकाईने अभ्यास केला. तर त्यामधून जो त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या आमच्या विभागाने मान्यच केलेल्या आहेत आणि त्या आमच्या विभागाच्या माध्यमातून खात्री दिलेली आहे की हे आम्ही करू. त्यामध्ये CFR म्हणजे केस फॅटल्टी रेट कमी करण्यासाठी वास्तविक हा ॲव्हरेज रेट म्हणजे हा जो ॲव्हरेज रेट आहे तो जास्त असेल, पण आज वीक ऑन वीक जो साधारणपणे CFR रेट आहे तो कमी आहे, तो 1 काहीच्या दरम्यान आहे. तर तो सध्या रेट कमी झालेला आहे, पण तरीसुद्धा ओव्हरऑल रेट जो कमी व्हावा अशा ज्या अपेक्षा आहेत तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही सुचवलेले विषय ते म्हणजे एकतर त्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देणं तिथल्या, त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत तिथली 3T प्रिन्सिपल अतिशय कडक पद्धतीनं राबवणं, म्हणजे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या 3T प्रिन्सिपल अतिशय कडकपणे राबवणं. आणि दुसरं असं आहे की साधारणपणे जर काही एखाद्या वेळेस जो नवीन स्ट्रेन आहे ह्या पेशंटचे ते नमुने जी व्हायरॉलॉजी लॅब आहे पुण्याला तिकडे सुद्धा तपासणीसाठी पाठवणं, जेणेकरून काही जिनोमिक सिक्वेन्सिंग ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा होतंय का, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. डेथ ऑडिट कमिटी जी प्रत्येक जिल्ह्याला असतेच, आता तीच डेथ ऑडिट कमिटी आणि स्टेटची डेथ ऑडिट कमिटी यांनी सुद्धा बारकाईने या सगळ्या गोष्टींवर निरीक्षण ठेवणं आणि ॲनालिसिस करणं की खरोखर डेथचे कारणं काय असू शकतात. तर या संदर्भाने काल जे निष्कर्ष होते या कमिटीचे त्या संदर्भात निर्णय आरोग्य विभागाने घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातल्या निर्देश आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. विदर्भामध्ये कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे? रुग्णसंख्यापेक्षा CFRच्या संदर्भातले काही डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्याच्यात भंडारा आहे, रत्नागिरी आहे, नागपूर आहे, हे विदर्भातले. मुंबई, पुणे, ठाणे हे तिकडचे आहेत आणि परभणी वगैरे सुद्धा त्या ठिकाणी मराठवाड्याचे आहेत. तर अशा स्वरूपाने काही CFR आणि काही ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे या दोन्ही संदर्भाने काही सूचना त्यांनी दिल्या आणि त्या सूचनेचं अंमल करण्याचं खात्री आपल्या डिपार्टमेंटने दिली. सर, एक विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी आरोप केला की देशामध्ये पूर्ण निष्काळजीपणा जो जास्त आढळला गेला कोरोना हाताळण्यामध्ये तो महाराष्ट्राच्या राज्यामध्ये होता. आपण आरोग्यमंत्री आज पूर्ण या गोष्टीकडे लक्ष देऊन काम करत होतात. तुमचं काय अनालिसिस आहे, नेमक्या काही त्रुटी झाल्या का, त्या बदल करायला हव्या होत्या? मला असं वाटतं की अधिक प्रामाणिकतेने काम केलेलं आहे, कदाचित त्यामुळे थोडे अधिक जास्तीचे आकडे असू शकतील. कारण प्रश्न असा आहे की कुठलीही गोष्ट जी WHO, ICMR यांनी जे काही प्रोटोकॉल सांगितलेले डेथ्सच्या बाबतीतला असो, जो पॉझिटिव्ह केस आल्याच्या नंतर त्याचं त्वरित अपलोडिंग करण्याचा विषय असो किंवा अतिशय प्रामाणिकपणे 3T प्रिन्सिपल ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट हे फॉलो करण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत.
आणि त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. कदाचित इतर राज्यांनी केल्या असतील नसतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण आपण जे काही प्रोटोकॉल्स फॉलो करायला सांगितले होते ते केलेले आहेत. महाराष्ट्र राज्य हे मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की अर्बन म्हटल्यानंतर डेन्स पॉप्युलेशन असते आणि त्यामुळे सुद्धा कदाचित संख्या जास्त असू शकते. परंतु हाताळण्यामध्ये मी असं म्हणेल, प्रशासन असेल, हेल्थ कर्मचारी असतील, गव्हर्नमेंट म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचा विषय असेल, सगळ्यांनी याला अतिशय प्रायोरिटी दिली, प्राधान्यक्रम दिला आणि या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्र हे पर मिलियन पॉझिटिव्ह केसेसमध्ये काही पहिला नाही आहे, तो पर मिलियन केसेसमध्ये तो 7व्या-8व्या नंबरला आहे. त्याचबरोबर CFR सुद्धा पर मिलियन जर बघितलं, केस फर्टिलिटी रेट, त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी आपले बरेच राज्य आपल्यापेक्षा कितीतरी वर आहेत. म्हणजे त्यामध्ये मला सांगता येऊ शकते की खऱ्या अर्थाने पर मिलियन केसेसमध्ये महाराष्ट्र हे 16,000 पर मिलियन केसेस आहे, दिल्ली हे 37,000 आहे, गोवा 36,000 आहे, त्याचबरोबर केरळ 28,000 आहे, अन्य राज्य सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर पर मिलियन केसेस हा सुद्धा एक महत्वाचा त्यातला पॅरामीटर असला पाहिजे की जे ऍक्टिव्ह केसेस किती आहेत दर 10 लाखामागे ते लक्षात येऊ शकतात, दर 10 लाखामागे मृत्यू किती आहेत ते लक्षात येऊ शकतात. मला वाटतं याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या आम्ही जे काही केले ते प्रामाणिकतेने जे करता येण्यासारखं शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केलेला आहे. सर, ही जी आपण कोरोना लस देतो त्यामध्ये आता काही कंपन्यांचे जे दलाल आहेत ते घुसत आहेत आणि ते लोकांना सांगतात आम्ही तुम्हाला लस देऊ, तुम्ही आमच्या बरोबर या, आणि या निमित्ताने काही कंपन्यांसाठी स्वयंसेवक म्हणून पण गोळा केले जातात. याबाबत काय माहिती? वास्तविक हा विषय वैद्यकीय शिक्षण विभागाचा आहे, DMERचा आहे, पण तरी सुद्धा लसीकरण या संदर्भाने मी नक्की सांगेल की मी स्वतः डॉक्टर लहाणे जे डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन रिसर्च आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की या संदर्भात ज्या कंपनीचं क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत ती कंपनी त्यांच्या पद्धतीनं हॉस्पिटलची निवड करते, त्यांच्या वतीनं पेशंट्सची निवड, पेशंट्स म्हणण्यापेक्षा व्यक्तींची निवड करते की ज्यांना लसीकरण करायचं आहे आणि या सगळ्यांच्या संदर्भातली नियमावली बनवण्याचं काम, लक्ष ठेवण्याचं काम म्हणजे मॉनिटरिंग करण्याचं काम आणि संपूर्ण हे जे काही क्लिनिकल ट्रायल्स आहेत या सगळ्या संपल्यानंतर त्याच्या संदर्भात इव्हॅल्युएशन करण्याचं काम म्हणजे मूल्यमापन करण्याचं काम हे सगळं इथिकल कमिटी करते. ही इथिकल कमिटीमध्ये आपल्या राज्याच्या बाहेरचे काही महत्त्वाचे मेडिकल प्रोफेशनमधले लोक असतात आणि त्यामध्ये वकील असतात, पत्रकार असतात, काही त्या ठिकाणी NGOज असतात. अशी एक मोठी इथिकल कमिटी असते आणि ती इथिकल कमिटी या संपूर्ण क्लिनिकल ट्रायल्सवर लक्ष ठेवत असते आणि त्यांचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो. मला वाटतं की यामध्ये फार काही गडबडी करण्याचा अधिकार कोणाला नसतो, परंतु तरी सुद्धा जर काहीही कुणाच्या लक्षात येत असेल आणि चुकीचं काही होत असेल तर जरूर त्यामध्ये DMER आणि इथिकल कमिटी अधिक जास्त लक्ष ठेवेल आणि तशा सूचना मी त्यांना या निमित्ताने दिलेल्या आहेत. सब सेंटर की कमेटी जो है वो महाराष्ट्र में IIT सेंटर का कहना है कि महाराष्ट्र और केरला ऐसे दो स्टेट है जो अभी भी वर्स्ट अफेक्टेड है, यहाँ पे महाराष्ट्र सरकार कह रही है कि कोरोना के केसेस के ऊपर हमारा अच्छा कंट्रोल है. क्या सत्य परिस्थिति और क्या रिकमेंडेशंस इस टीम ने की है? एक तो बहुत क्लियर कहना चाहता हूं कि जो पर मिलियन अगर पैरामीटर देखा जाए तो पर मिलियन में महाराष्ट्र ये नंबर 1 पे ना कोई एक्टिव केसेस के हद तक है ना CFR के हद तक है. दोनों भी इसमें पर मिलियन केसेस में महाराष्ट्र काफ़ी नीचे है और महाराष्ट्र गवर्नमेंट ने जो भी काम किया है वो सभी हेल्थ वर्कर्स, सभी प्रशासन के लोग, गवर्नमेंट के सभी हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर, DCM और हमारे सभी मंत्रीगण, सभी लोगों ने जितना हो सकता है उतना सक्रियता से और पेशेंट सेंट्रिक वर्क करने का काम जरूर किया है. मैं ये कहना चाहूँगा कि जो सेंट्रल कमेटी आई थी
उनका कंसर्न 2 मुद्दों पे था। एक, एक्टिव पॉजिटिविटी रेट कुछ जिलों में स्टेट एवरेज से ज़्यादा है, फिर उसमें यवतमाल हो सकता है, अकोला है, अमरावती है, फिर नंदुरबार है। कुछ जिले ऐसे हैं कि जहां पर पॉजिटिविटी रेट ज़्यादा है और कुछ जिले ऐसे हैं कि जहां पर CFR केस फैटल्टी रेट ज़्यादा है। तो ये दोनों जिलों के या दोनों जो एस्पेक्ट्स है उसके हद तक बहुत डिटेल में एनालिसिस उन्होंने किया है, कुछ सुझाव दिए हैं। उसमें एक है कि ट्रैकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, ये जो 3T प्रिंसिपल है वो फॉलो करना ज़रूरी है। उसमें निग्लिजेंस नहीं होना चाहिए। बहुत स्ट्रिक्टली ये 3T प्रिंसिपल फॉलो होते हुए जो खास तौर पर जो डॉक्टर्स ट्रीटमेंट कर रहे हैं वो ट्रीटमेंट करने वाले डॉक्टर्स को भी ट्रेनिंग, अपडेटेड जो ट्रेनिंग यानी ट्रीटमेंट का जो प्रोटोकॉल है वो अपडेटेड उनको बोलना चाहिए। और नंबर 4 ये है कि जहाँ पर डेथ ऑडिट कमिटीज़ है वो डेथ ऑडिट कमिटीज़ ने बहुत एक्टिवली ये सभी डेथ्स का एनालिसिस करना ज़रूरी है। तो ये सभी के हद तक हम काम ज़रूर करेंगे और हमने केंद्रीय कमेटी को आश्वासित किया है, NCDC के जो मिस्टर सुजीत सिंह आए थे उनको, कि हेल्थ डिपार्टमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट बिल्कुल स्ट्रिक्टली आपने जो कहा है उसके बारे में हम जरूर कोशिश करेंगे। सर रिकवरी रेट जो आहे, दूसरा सवाल ऐसा है सर कि आपने अमरावती का जो है वो बताया, अमरावती के अचलपुर की घटना जो सामने आई है जहाँ पे डॉक्टर ने अपने परिवारजनों को कोविड जो वैक्सीन है उसके लिए उन्होंने एनरोल किया। जब उनसे पूछा गया तो उनका कहना था मुझे एसओपी पता ही नहीं थी। लेकिन आपको लगता नहीं सरकार की तरफ से भी ये कहीं ना कहीं लैप्स है जहाँ पे सरकार ने पूरा डेटा जो है वो एक्सपेक्टेड था कोविड ऐप में भरना तो वेरीफाई नहीं हुआ, और अमरावती की तरह और ऐसे भी कई इलाके हैं जहां से ऐसी केसेस सामने आई है, और क्या एक्शन हुई? क्योंकि अभी तक उस डॉक्टर के खिलाफ कोई भी FIR नहीं हुई। मुझे लगता है ये डॉक्टर सरी के प्रोफेशन में इथिकली ये सब बहुत स्ट्रिक्टली देखना ज़रूरी है, और मुझे लगता है कि इथिकली बिहेवियर हम एक्सपेक्ट करते हैं। ऐसा नहीं होना चाहिए नैतिकता के मुद्दे पर कि जो आरोग्य कर्मी हैं या जो फ्रंट लाइनर्स है उन्हीं का टर्न है, उन्हीं को प्रायोरिटी दी गई है, प्राधान्य क्रम दिया गया है। तो इसलिए जिसका टर्न नहीं है उसने वहाँ पर एनरोल करना और वैक्सीनेशन करा के लेना ये बिल्कुल सरासर गलत काम है और ये नहीं होना चाहिए। तो ज़रूर इसके ऊपर जैसा कि सेल्फ अपडेशन का हमने जो अपील किया था कि आप लोगों ने अपने अपने आप ये कीजिए, रजिस्ट्रेशन कीजिए, तो हमने एक भरोसा रखा है और उसके माध्यम से उन्होंने अपलोड किया है। लेकिन अगर कुछ गलत हुआ है तो इसके बारे में हम सिविल सर्जन जो अमरावती के हैं उनको पूरा डिटेल इंक्वायरी करने को बोला है। उनका रिपोर्ट आने के बाद जो भी कार्रवाई है वो की जाएगी। सर FIR अभी तक दर्ज नहीं हुआ। हमने पिछली बार भी देखा था जब भंडारा में हुआ था, डिटेल इंक्वायरी रिपोर्ट आपके पास आया, उसके बावजूद FIR नहीं दर्ज हुआ। तो सरकार क्यों कतरा रही है इतने? मुझे लगता है FIR करना है, नहीं चाहिए, करना चाहिए। 100% रिपोर्ट के बारे में बात जरूर एक्शन लेते ही हम, लेकिन मुझे लगता है 1-2 दिन में रिपोर्ट आएगा, थोड़ा डिटेल इंक्वायरी होना चाहिए। लेकिन अगर ये घटना घटी है तो ये अनइथिकल है और बिल्कुल इसका हम निषेध करते हैं। दूसरे कौन से ऐसे इलाके हैं या फिर हम कहें डिस्ट्रिक्ट है वहां से सिमिलर घटना जो है वो सामने आई है, सरकार के संज्ञान में कुछ आई? क्योंकि नागपुर की बात हो रही है। आज तक तो बहुत ज़्यादा नहीं है ऐसा घटनाएं कुछ घटी है, लेकिन ज़रूर कुछ छुटपुट घटनाएं के बारे में ऐसा नज़र आ रहा है कि कुछ लोगों ने अपने परिवार का नाम उसमें दर्ज किया है जो गलत है। सर या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये रिकव्हरी रेट आता मोठ्या प्रमाणात होत असला तरी जो डेथ रेशो आहे तो बऱ्यापैकी जास्त अनेक ठिकाणी दिसतोय महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यांमध्ये। त्याविषयी काही आता प्रिकॉशन्स पुढे घ्यायला सांगितलेले आहेत? जरूर मला असं वाटतं की डेथ CFR ज्याला म्हणू आपण, केस फॅटल्टी रेट, हे जरूर
काही जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत त्या जिल्ह्यांमध्ये डेथ ऑडिट कमिटीने अधिक सक्रिय पद्धतीनं काम करावं. जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्स आहेत त्यांना ट्रेनिंग द्यावी आणि अपडेटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करावा. त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा SMS म्हणजेच याचा अर्थ सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क, सॅनिटाईज हँड्स या गोष्टी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या स्ट्रिक्टली फॉलो कराव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या परिस्थितीमध्ये 3T प्रिन्सिपल फार महत्त्वाचा आहे. ट्रीटमेंट, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट. तर या सगळ्या संदर्भाने सुद्धा मला असं वाटतं की आपण ज्या काही प्रोटोकॉल्स जिथे थोडेफार निग्लिजन्स केला जात असेल तर ते निग्लिजन्स होऊ नयेत. त्यातल्या त्यात ह्या ज्या CFR जास्त असलेले जिल्हे जे आहेत त्यामध्ये तरी अजिबातच होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सर, मागील आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं की लोकलच्या बाबतीत आपण मंत्रिमंडळासमोर भूमिका मांडाल, कारण की आता बऱ्यापैकी सगळीकडे गर्दी वाढतीये, लोकांना येण्या जाण्यासाठी प्रश्न फक्त आता लोकलच्या वेळेचा आहे. तर किमान उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय छेडला जाईल का आणि त्याबाबत सकारात्मक काही निर्णय होईल? मला असं वाटतं की जे लोकांना पाहिजे तो टायमिंगच्या संदर्भात माझ्या डिपार्टमेंटनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याही निदर्शनास आणलेलं आहे. उद्या कॅबिनेट असल्यामुळे आम्ही तिथेही बोलू आणि जरूर त्या संदर्भात जो जनतेला योग्य तो निर्णय घेण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार खऱ्या अर्थाने योग्य तो निर्णय पॉझिटिव्हली घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. सध्या राज्यामध्ये रक्त साठ्याची काय परिस्थिती आहे? रक्त तुटवडा आहे का? रक्त साठ्याच्या संदर्भात तशी सध्या तूर्त कुठलीही अडचण नाही. जो काही रक्त साठा आहे तो योग्य आहे आणि आज या मितीला तशी अडचण नाहीये. आणि रक्ताच्या संदर्भात शिबिरं घेण्याच्या संदर्भात सुद्धा आता परवानगी देण्यात आलेली, त्यामुळे मधल्या काळात सुद्धा भरपूर शिबिरं झाली, पुढे सुद्धा होत राहू शकतील. त्यामुळे रक्ताच्या संदर्भात तूर्त कुठलीही अडचण नाही. सर, आपने स्टैगर टाइमिंग की बात की थी कि रेलवे जो है वो सबके लिए खुली हो जाए और भीड़ ना हो, उसके लिए स्टैगर टाइमिंग्स हो या फिर रेलवे के टाइम टेबल में भी जो है वो चेंज किया जाए, ऐसे आपने बात की थी. कहाँ तक ये बात पहुंची है? आपने कहा था कि CM ऑफिस से, CM से आप खुद बात करेंगे, कहाँ तक ये बात पहुंची? हमारे डिपार्टमेंट ने ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब को ये बारे में ज़रूर कहा है और उसके बारे में कल भी हम ज़रूर इसके ऊपर चर्चा करेंगे. माननीय मुख्यमंत्री जी इसके माध्यम से ज़रूर डिसीजन लेंगे कि जो लोगों के कन्वीनियंस के हिसाब से होना चाहिए वो टाइमिंग देने के लिए जरूर हमारी कोशिश रहेगी. क्योंकि सरकार ने, GAD ने ये लोगों को अपील की थी प्राइवेट ऑफिसर्स से कि उन्होंने अपने टाइमिंग जो है उसमें बदलाव करना चाहिए. तो क्या इसकी शुरुआत सरकारी ऑफिसर्स से भी हो सकती है? जहां मुझे लगता है प्राइवेट ऑफिसेस हो, गवर्नमेंट ऑफिसेस हो, स्टैगर्ड टाइमिंग ये समय की मांग है. एक साथ एकदम भीड़ होना और भीड़ करना ये कोरोना के पार्श्वभूमि में यानी कोरोना के बैकग्राउंड के माध्यम से ये ठीक नहीं है और इसीलिए ये ज़रूर है कि स्टैगर्ड टाइमिंग होनी चाहिए. हम प्राइवेट को भी अपील करेंगे और गवर्नमेंट की भी टाइमिंग्स उस हिसाब से रखने के लिए हम ज़रूर कोशिश करेंगे जिससे कि आम आदमी को भी असुविधा न हो. सर, UK मधील जो व्हायरस होता त्याची पहिल्यांदा काही ते आपल्या इथे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये केसेस आढळल्या होत्या. सद्यस्थिती त्यामध्ये काय आहे का अपडेट किंवा त्यातले काही अजून इतर समस्या समोर येत आहेत का? जिनोमिक सिक्वेन्सिंग ज्या नवीन व्हेरियंट किंवा नवीन व्हेरियंट ज्याला म्हणू आपण UKच्या व्हायरसचा, सुरुवातीच्या काळात काही पॉझिटिव्ह केसेस आढळल्या होत्या. त्यांना स्ट्रिक्टली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं, त्यांना योग्य ती ट्रीटमेंटही करण्यात आली, त्यांचं ट्रॅकिंग ट्रेसिंगसुद्धा व्यवस्थित करण्यात आलं. परंतु नवीन व्हेरियंट असलेलं व्हायरस, नवीन UKचं व्हायरस किंवा त्यानंतर कुणाचंही पॉझिटिव्ह आढळलेलं नाही. त्यामुळं तशी चिंता करण्याचा कुठलाही विषय नाही. थँक्यू. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे